जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। गेल्या बऱ्याच वर्षांपासूनच आहे सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाचं हे खो खोचे टुर्नामेंट घेत आलेले आहे। यावर्षी सुद्धा आपण हे विदर्भ आणि राज्यस्तरीय खो खो स्पर्धाचं आयोजन केलं। नेमका काय उद्देश होता यावर्षी घेण्याचा आणि किती टीम्सनी यामध्ये सहभाग घेतला आणि काय लक्ष आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपलं? सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही 2002 मध्ये करण्यात आली आणि याच ग्राउंडवर खो खोचा खेळाडू मी सुद्धा आहे। मी याच ग्राउंडवर खो खो खेळून मोठा झालेला आहे। 1986 पासून मी खो खो खेळलेलो आहे। आम्ही 2002 पासून आम्ही आतापर्यंत 9दा विदर्भ राज्यस्तरीय खो खो सामन्यांचे आयोजन केलेले आहे। यामागचा मूळ उद्देश हा आहे की आजच्या युगामध्ये जे काही विद्यार्थी आहे ते मोबाईलवरती जास्ती खेळतात आणि मैदानी खेळांचं महत्त्व कमी झालेलं आहे। ते मैदानी खेळांचं महत्त्व सर्वांमध्ये टिकून राहावं आणि खो खोचं फील्ड वाढावं। एक काळ होता की या वर्धा शहरामध्ये 8 खो खोचे क्लब होते आणि 8 खो खोचे क्लबच्या माध्यमातून अनेक राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती खेळाडू तयार झाले आणि एवढंच नाही तर ते जे खेळाडू तयार झाले त्यांना बऱ्याच खेळाडूंना त्यामधून नोकऱ्या मिळाल्या। माझ्यासुद्धा मंडळाचे जे पोरं आहे जवळपास एक 25 पोरं आमच्या मंडळाचे पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा विविध शासकीय खात्यांमध्ये खेळाच्या भरोश्यावरती लागलेले आहे। खेळाचं महत्त्व हे आहे की जर हे सगळे पोरं मैदानात खेळ खेळत राहिले आणि मातीशी आपण जुळून राहिलो तर एक गोष्ट अटल आहे की खेळत असताना आपण आपल्या जीवनाच्या खेळपट्टीवर ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला कुठलाही प्रसंग जर आपल्या समक्ष आला तर त्याला मात करण्याची क्षमता या मैदानी खेळातून निर्माण होत असते। म्हणून आम्ही या खेळाचं आयोजन सातत्याने करतो आहे। हे आमचं 9वं टुर्नामेंट आहे। एकूण किती संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि आज अंतिम सामनासुद्धा खेळवला जाणार आहे? तर अंतिम सामना हा कोणत्या 2 संघांमध्ये होणार आहे, महिला आणि पुरुषांमध्ये? यामध्ये एकूण जे पार्टिसिपेट जे आहे जे मंडळ आहे तर पुरुषांचे 14 संघ या ठिकाणी त्यांना एंट्री मिळालेली आहे, ते खेळतात आहे आणि 10 महिलांचे संघ। एकूण जी संख्या आहे ती जवळपास 350 प्लेयर या ठिकाणी 3 दिवसापासून इथे वर्धानगरीमध्ये वास्तव्यात आहे। सोबतच ऑफिशियल स्टाफ जो स्टेटचे जे पंच असेल ऑफिशियल स्टाफ असेल असा सगळा 50 जणांचा तो सुद्धा स्टाफ आहे। असं सगळ्यांची या ठिकाणी राहायची जेवणाची आणि निवासाची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी आपण बघतात आहात की महिलांचा फायनलचा राऊंड सुरू आहे जो अकोला शहराचं मंडळ अकोलाचं एक मंडळ आहे त्यांच्यामध्ये आणि यवतमाळमध्ये हा फायनलचा सामना सुरू आहे। यानंतरचा जो सामना आहे तो पुरुषांचा सामना आहे ज्यामध्ये अमरावती आणि काटोलमध्ये तो खेळला जाणार आहे। नक्कीच आपण दिलेली जी माहिती आहे ही महत्त्वपूर्ण माहिती ही संपूर्ण खेळाडूंच्या दृष्टिकोनातून जे येणाऱ्या दिवसांमध्ये हे महत्त्वपूर्ण ठरेल ही अपेक्षा करतो। आणि नुकतंच आता मी बघितलं आहे की मोठ्या प्रमाणावर बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। नेमका काय बक्षीस वितरण राहणार आहे आणि कुठला संघ हे जिंकेल असं तुम्हाला वाटतं? यामध्ये पुरुषांचं जे बक्षीस आहे प्रथम पारितोषिक आहे 31,000 रुपये रोख बक्षीस आहे। त्यानंतर जे प्लेयर आहे 12 प्लेयरला 12 ट्रॅकसूट देतो आहे आपण। ज्योती क्रीडा मंडळातर्फे ते 12 ट्रॅकसूट देण्यात येत आहे। द्वितीय पारितोषिक पुरुषांमध्ये 21,000 आहे आणि त्यांना आपण काही गिफ्ट हॅम्पर देतो आहे जे आपण बघतात आहे सगळे। सोबतच तिसरा जो क्रमांकाचा जो संघ आहे ज्याचं बक्षीस वितरण आताच झालेलं आहे त्यांना आपण 11,000 रुपये रोख बक्षीस आणि आपण त्यातला याच टाईपचे एक बक्षीस त्यांना आता दिलेले आहे। महिलांमध्ये प्रथम पारितोषिक 21,000 रुपये रोख ट्रॉफी हे आपण बघतात आहे सगळ्या ट्रॉफी आहे प्रथम द्वितीय तृतीयच्या आणि त्यांना सुद्धा ट्रॅकसूट ज्योती क्रीडा मंडळातर्फे देण्यात येत आहे। द्वितीय पारितोषिक आहे महिलांचं 15,000 आणि तृतीय पारितोषिक आहे 7,000 आणि हे सगळे गिफ्ट हॅम्पर आहे। हे सगळे आम्हाला आमच्या जे काही आमचे खेळाडूचे जे काही जुने खेळाडू होते काही मंडळ होते त्यांनी हे सगळे रोख पारितोषिक आणि हे पारितोषिक आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे। नक्कीच आपण जो एक पाऊल उचललेला आहे मैदानी खेळांना जिवंत ठेवण्यासाठी हा एक फार मोठा बदल आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये परत या सर्व मैदानी खेळांची जी पुनरावृत्ती होईल आणि सर्वांगीण विकास जो आहे येणाऱ्या दिवसांमध्ये खेळाडूंचा होईल ही अपेक्षा करतो आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।